नमस्कार मंडळी. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद पेटलाय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत महाराष्ट्रातील लोकप्रिय अधिकारी विश्वास नांगरे पाटील. तडफदार अधिकारी, धडाकेबाज कारवाई आणि प्रेरणादायी भाषणांसाठी ओळखले जाणारे नांगरे पाटील. यावेळी मात्र एका भाषणामुळेच राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संघाचं कौतुक केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपरोधिक शब्दात निशाणा साधला. पण नेमकं नांगरे पाटील यांनी भाषणात काय म्हटलं? काँग्रेसचे नेमके आरोप काय आहेत? राज ठाकरे इतके आक्रमक का झाले? आणि सरकारी अधिकारी म्हणून त्यांनी खरंच कोणता नियम मोडला आहे का? चला संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊया. प्रथम हे प्रकरण सुरू झालं नागपूरमधील आयोजित कार्यक्रमात आलेल्या हिंदू संमेलन 2026 या कार्यक्रमातून. या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा उल्लेख केला. संघाच्या स्थितीचं, समाजकार्यातील योगदानाचं आणि स्वयंसेवकाच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. त्यांच्या भाषणातील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया सुरू झाल्या. या व्हायरल व्हिडिओनंतर सर्वात आधी काँग्रेसने आक्षेप घेतला. काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले, संविधानाची शपथ घेऊन निष्पापपणे काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विशिष्ट विचाराच्या संघटनेचं सार्वजनिक व्यासपीठावरून कौतुक करणं योग्य नाही. त्यांनी असा आरोप केला आहे की सरकारी अधिकारी म्हणून नांगरे पाटील यांनी नागरी सेवा आचारसंहितेच्या तटस्थताच्या तत्त्वाचं उल्लंघन केलं. काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करायची आणि आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचा मुद्दा असा आहे, भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा आणि इतर नागरी सेवांमधील अधिकारी राजकीयदृष्ट्या तटस्थ राहणे अपेक्षित असतं. ते कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा त्याच्याशी संबंधित विचारसरणीचा सार्वजनिक प्रचार करत असल्याचा आभासही निर्माण होऊ नये, असा आचारसंहितेचा मूलभूत हेतू आहे. म्हणूनच संघाचं कौतुक करणाऱ्या भाषणामुळे निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा काँग्रेसचा दावा आहे. दरम्यान या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही उडी घेतली. एका पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उपरोधित शैलीत नांगरे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आम्हाला वाटलं होतं त्यांच्या वर्दीचा खाकी रंग हा पोलीस दलाचा आहे, पण तो संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आता कळलं. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. सोशल मीडियावर या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांनी याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या पदाची मर्यादा जपावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पोलीस दलावर सर्व समाजाचा विश्वास असतो. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट विचारधारणेबाबत सार्वजनिक भूमिका घेणे योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं. आता प्रश्न पडतो, विश्वास नांगरे पाटील यांनी असं नेमकं काय म्हटलं होतं, ज्यामुळे एवढा वाद निर्माण झाला? भाषणात त्यांनी संघाच्या स्वयंसेवकाच्या शिस्तीचा, सेवाभावाचा आणि संघटन कौशल्याचा उल्लेख केला. समाजासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकाचे कौतुकही केलं. मात्र याच वक्तव्याला विरोधकांनी विचारधारणात्मक समर्थन असा अर्थ लावला आणि तेथूनच वादाला सुरुवात झाली. या प्रकरणात नांगरे पाटील यांनी अद्याप सविस्तर सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र त्यांच्या समर्थकांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या मते एखाद्या संस्थेच्या शिस्तीचं किंवा सामाजिक कार्याचं कौतुक करणं म्हणजेच त्यांच्या संस्थेचं राजकीय समर्थन करणं असं होत नाही. त्यामुळे या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं त्यांचं मत आहे. दरम्यान सोशल मीडियावर या मुद्द्यावर दोन गट पडले आहेत. एका बाजूला नांगरे पाटील यांना पाठिंबा देणारे लोक म्हणत आहेत की त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलं नाही, फक्त शिस्त आणि सेवाभावाचा उल्लेख केला, म्हणून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. तर दुसऱ्या बाजूला टीका करणाऱ्यांचे म्हणणं आहे, देशाच्या सर्वोच्च नागरिक सेवा असलेल्या अधिकाऱ्याने अशा संवेदनशील विषयावर अधिक संयम बाळगायला हवा होता, कारण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. आता इथून एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय सेवा नियम सरकारी अधिकाऱ्यांना राजकीयदृष्ट्या तटस्थ राहण्याची अपेक्षा करतात. ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या सक्रिय प्रचारात सहभागी होऊ शकत नाही. राजकीय भूमिका घेणे किंवा अशा प्रकारचा आभास निर्माण होईल असं वर्तन टाळायचं या नियमांचा उद्देश असतो. मात्र एखादं भाषण या नियमांचं उल्लंघन ठरतं की नाही याचा निर्णय संबंधित सक्षम प्राधिकरण आणि उपलब्ध तथ्यांच्या आधारेच होतो. केवळ आरोप झाले
म्हणून नियम मोडलाच असा निष्कर्ष काढता येत नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर विश्वास नांगरे पाटील अचानक राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या कामापेक्षा आता त्यांच्या भाषणाचीच चर्चा जास्त सुरू आहे. विशेष म्हणजे विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. तरुणांमध्ये त्यांच्या प्रेरणादायी भाषणांना मोठा प्रतिसाद मिळतो. त्यांची अनेक भाषणे सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिली गेली आहेत. याच लोकप्रियतेमुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे मोठ्या लक्षाने पाहिले जाते. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे, हा वाद फक्त एका भाषणापुरता मर्यादित नाही, तर राजकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर कितपत बोलावं, कोणत्या विषयावर बोलावं आणि तटस्थतेची मर्यादा काय असावी, यावरही मोठी चर्चा सुरू केली आहे. दरम्यान काँग्रेस या प्रकरणाची औपचारिक चौकशी करण्याची मागणी कायम ठेवली आहे. तर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर हा मुद्दा आणखी राजकीय रंगात रंगला आहे. भाजप आणि संघाशी संबंधित काही नेत्यांनी नांगरे पाटील यांच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचंही दिसून आलं. मात्र या वादावर अंतिम प्रशासकीय निर्णय अद्याप झाले नाही. त्यामुळे सध्या या प्रकरणात आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत, राजकीय प्रक्रिया आहेत. पण कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने नांगरे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर केलेला नाही. हे लक्षात घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. एका भाषणातून सुरू झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपापर्यंत पोहोचला आहे. एकीकडे काँग्रेस नागरी सेवा नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत आहे, तर राज ठाकरे उपरोधिक शैलीत नांगरे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. दुसरीकडे समर्थकांचं म्हणणं आहे की हे फक्त शिस्त आणि समाजकार्यातील योगदानाचं कौतुक आहे. आता या प्रकरणात चौकशी होते का? सरकार किंवा संबंधित यंत्रणा काही भूमिका घेते का? आणि विश्वास नांगरे पाटील यावर स्वतः सविस्तर स्पष्टीकरण देतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत या संपूर्ण वादाकडे तथ्याच्या आधारे आणि सर्व बाजू समजून घेत पाहणे गरजेचे ठरणार आहे. धन्यवाद.